पांढरी माशी तुमच्या सगळ्या परिचयाची आहे पांढरी माशी, पण पांढरी माशी एवढी खतरनाक, जीवनचक्र एवढं खतरनाक आहे पांढऱ्या माशीचं. हे उडणारी पांढरी माशी जे तुमच्या डोळ्यानं दिसते, पीक जर दाटलेलं असाल, तुम्ही झाडावरून चालताना तुमच्या नाकात जाते, डोळ्यात जाते, तोंडातही जाते, बडबड जर केली आपण जास्त, तर हे उडणारी पांढरी माशी जे तुमच्या डोळ्यानं दिसते, या किडीला जास्त भ्यायचं काम नाही उडणाऱ्या पांढऱ्या माशीने, कारण हिचा टाईम संपत आलेला आहे. पण ही काय करते, तुमच्या पिकावर अंडे टाकून जाते, मरतानी अंडे टाकून तुमच्या पिकावर जाते. आणि हे जेव्हा अंडे टाकते, हिची कॅपॅसिटी 250 अंडे देण्याची आहे. एका वेळेला ते 250 अंडे देऊ शकते. हे अंडे देते, अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. ठीक आहे. सगळ्यात जास्त घातक आहे पिल्लू. तुम्ही मोठ्या माणसापाशी एखादा पुडा द्या, मोठा माणूस काय करेल? बिस्किटचा पुडा हो, किंवा पुरा खाऊन घेईन. भूक लागली असेल तर लेकरापाशी द्या बरं, एक तर पुरा खाते, नाही तर अर्धा खाते ना अर्धा धिंगाणा करते. आलं तुमच्या लक्षात? हे सगळ्यात जास्त धिंगाणा करते तुमच्या पिकावर. खायन कमी आणि नुकसान जास्त करून तुमच्या पिकावर. आता ह्यानं जर 300 अंडे टाकले, एक पांढरी माशी जर तुमच्या पिकावर दिसत असेल तर समजून घ्या की आपल्याच्या 300 अंडे आपल्या पिकावर आज रोजी आहे. तर हे अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. पिल्ल्याच्या 3 अवस्था आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जाते कोश अवस्थेत. आणि फक्त हेच अवस्था तुम्हाला डोळ्यानं दिसते. हे 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 डोळ्यानं दिसत नाही. त्याच्यानं आपण काय करतो, हे दिशेपर्यंत मारतच नाही. हे दिशेपर्यंत आपण मारतच नाही. म्हणजे तुम्हाला तुडतुडा दिसते डोळ्यानं, थ्रिप्स दिसते डोळ्यानं, मावा दिसते डोळ्यानं, पण पांढरी माशी फक्त डोळ्यानं दिसते. म्हणजे पिल्ले तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही, अंडे डोळ्यानं दिसत नाही. त्याच्यानं तुम्ही हे पांढरी माशी जोपर्यंत गोंगाटा उठत नाही तोपर्यंत आपण फवारतो. बरोबर आहे? गोंगाटा दिसत नाही तोपर्यंत आपण फवारत नाही. आणि जर समजा फवारलं बी तर हे मरते आणि डबल 8 दिवसानं तेवढा त्याच्यापेक्षा दुप्पट दिसते, पण कमी नाही दिसत. काहून? कारण की तुम्ही फक्त एक अवस्था मारली, पण हे बाकीच्या अवस्था, एक अवस्था मारणारं औषध कोणतं आहे ते सांगतो. एकदमच सस्ता कार्यक्रम आहे, 180 रुपयातच होते. हे दिसणारी पांढरी माशी मारते ॲसिटामोप्राइड. निळ्या रंगाचं पावडर येते, 180 रुपयात 100 ग्रॅम येते. 180 रुपयात तुमचे 8-9 पंप होते. बरोबर आहे? त्याच्यामुळे लय सस्ता आयटम आहे. जर पांढऱ्या माशी सुरुवात असेल तर 8 दिवसाच्या फरकानं 2 वेळा मारून द्या, कार्यक्रम खतम. पण जर गोंगाटा उठू राहिला असेल तर मग ॲसिटामोप्राइड तिथं काम करत नाही. कोणतं औषध आहे की बा याच्या हे बी अवस्था मारली पाहिजे आणि हे पिल्ली अवस्था बी मारली पाहिजे, असं औषध कोणतं आहे? तर याच्यात येते तुमचं बुप्रोफेन्झिन, जे मी पहिले सांगितलं ना. बुप्रोफेन्झिन मारते, बायफेन्थ्रिन मारते. ठीक आहे. बुप्रोफेन्झिन जे तपूजमध्ये आहे, बायफेन्थ्रिन नावाचं औषध आहे, तो टाटा तोरणमध्ये येते, ते मारते. त्यानंतर तुमचं डायफेन्थ्युरॉन मारते. डायफेन्थ्युरॉन माहिती आहे, पोलोमधला घटक तुमच्या परिचयाचा आहे. पोलो माहिती आहे तुम्हाला. तर डायफेन्थ्युरॉन नावाचा घटक आहे, ते बी मारते पांढरी माशी, आणि हे दोन्ही अवस्था मारते. आता पण हे बी औषध मारून समजा बुप्रोफेन्झिन आहे, बायफेन्थ्रिन आहे किंवा डायफेन्थ्युरॉन आहे, हे औषधं मारून बी पांढरी माशी कवर होत नाही. एका ह्याच्यात काहून होत नाही कवर? त्याचं कारण काय की ते औषधं फक्त हे मारते आणि हे पिल्ले अवस्था मारते. पण तुमचे हे जे अंडे आहे, या अंड्याचं काय? ज्यावेळेस एक पहिला स्प्रे झाला, भरपूर जर पांढरी माशी दिसत असेल तुम्ही हे मारा, हे 1, 2, 3 अवस्था मरतील. पण हे जे कोश अवस्था हे मरत नाही, काय नाच, आणि हे अंडे मरत नाही. आता या अंड्यातून पिल्ले बाहेर पडते, कोश अवस्थेतून पांढरी माशी बाहेर पडते. म्हणून तुमचा जर स्प्रे 10 दिवसांनी रिपीट झाला तर काय होईल, जे अंडे तुमच्या पिकावर असो किंवा नसो, समजा असेल तर अंडे बाहेर, पिल्ले बाहेर पडणार आहे, आणि जर कोश असेल तर कोशामधून पांढरी माशी बाहेर पडणार आहे. पण किती दिवसात? 8 ते 10 दिवसात. म्हणून तुमचा स्प्रे जर 8 ते 10 दिवसात जर झाला, 8 ते 10 दिवसात स्प्रे झाला तर काय होईल, हे पाशी आणि हे पिल्ले. मग तुम्ही डायफेन्थ्युरॉन पोलोसारखा घटक घ्यायची गरज आहे का? तर नाही. तुमचं बुप्रोफेन्झिन नाही काम होत. प्लेन कोणत्या औषधात भेटते पहा, टाटा कंपनीचं तोरण नावानं येते. टाटा कंपनीचं तोरण नावाने येते, तोरण नावानं घ्या आणि प्लेनमध्ये मारून द्या. 40 मिलीचा त्याचा डोस आहे. 100% तुमच्या हे दोन्ही अवस्था कवर होते. पण ते 2 वेळा मारा लागते आवश्यकतेनुसार. जर कमी असेल तर एकाही नाही होते, एका फवारणीनं. जास्त असेल तर 2 फवारण्या करावं लागते. आता हे झालं किडीविषयी.